पैठणमधील जायकवाडी प्रकल्पावर पुन्हा 2018 सारखीच परिस्थिती ओढावली आहे। तर जायकवाडी धरणात फक्त 6% पाणीसाठा आता शिल्लक राहिला आणि जुलैपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा असल्यानं प्रशासनाची चिंता अधिक वाढली आहे। त्यासोबत उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे जलसाठ्यात झपाट्याने घट होतीये। तर यंदा पाऊस लवकर न आल्यास मराठवाड्यावर पाणीचं संकट येण्याची शक्यता आहे। धरणावरून थेट आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अविनाश कांडेजेंनी। मराठवाड्याचं पिण्याच्या पाण्याचं संकट गडद होताना या ठिकाणी दिसून येत आहे। मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणात फक्त 6% पाणीसाठा शिल्लक उरलाय। आपण जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेला देखील याच धरणातून पाणी पुरवठा केला जातो। औद्योगिक वसाहत असेल किंवा शहर असेल, या संपूर्ण शहराला किंवा आजूबाजूच्या शहरांना याच धरणातून पाणी पुरवठा केला जातो। संपूर्ण मराठवाड्यात पाणी पुरवठा पिण्यासाठी केला जातो असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही। आणि त्याच धरणाची पाणी पातळी आता 6%वर आल्यामुळे मराठवाड्याची चिंता वाढली आहे। एकूणच मराठवाड्यात भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। शहरी आणि ग्रामीण भागात प्रशासनाकडून टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे, मात्र मराठवाड्याचा विचार केला तर मध्यम प्रकल्पांपैकी 26 अधिक प्रकल्पांमध्ये पाणीसाठा हा 0%वर गेला आहे। यामध्ये धाराशिव 10, जालना 4, बीड 5, लातूर 3, परभणी 2 आणि नांदेड आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रत्येक एक मध्यम प्रकल्पाचा समावेश यामध्ये आहे। 138 लघु प्रकल्पात धाराशिव येथील सर्वाधिक 66 आणि बीड 49 तसेच छत्रपती संभाजीनगरमधील 12, लातूर येथील 11 या मध्यम प्रकल्पांचा समावेश केला जातोय। याशिवाय इतर लघु प्रकल्पात पाणीसाठा देखील 0वर गेला आहे। आणि सर्वात मोठं धरण म्हणून मानल्या जाणाऱ्या जायकवाडी धरणामध्ये 6%वर पाणीसाठा आल्यामुळे आता संपूर्ण मराठवाड्याची चिंता या ठिकाणी वाढलेली दिसून येते। तर महानगरपालिकेला सुद्धा अजून आपत्कालीन पंप सुरू करावी लागतील अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे। अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर।